झी 24 तास एक पाऊल पुढे। कृत्रिम पायांवर धावणाऱ्या ऑस्करनं जगभरात ब्लेड रनर म्हणून आपली ओळख निर्माण केली होती। त्यानं पॅरा ऑलिम्पिकमध्ये तर मेडलची कमाई केली आहे। मात्र लंडन ऑलिम्पिकमध्ये आपल्या कामगिरीनं त्यानं सर्वांनाच प्रभावित केलं होतं। ऑस्कर पिस्टोरियस एक असा ॲथलीट ज्यानं आपल्या कृत्रिम पायांच्या जोरावर क्रीडा विश्व गाजवलं। अपंगत्वावर मात करत आपल्या जिद्दीनं यशस्वीपणे आव्हानांचा सामना केला। लहानपणापासून दोन्ही पायांनी अपंग असलेला पिस्टोरियस त्याच्या दोन कृत्रिम पायांमुळे ब्लेड रनर म्हणून ओळखला जातो। लहानपणी त्याला चालताही येणं शक्य नव्हतं, मात्र ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचं त्याचं लहानपणीचं स्वप्न त्यानं आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरच पूर्ण केलं। पॅरा ऑलिम्पिकमध्ये त्यानं आतापर्यंत 6 गोल्ड, 1 सिल्व्हर आणि 1 ब्रॉन्झ मेडलची कमाई केली आहे। तर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही त्यानं सिल्व्हर मेडल पटकावलंय। लंडन ऑलिम्पिकमध्ये ऑस्कर सहभागी झाला होता। त्याच्या कृत्रिम पायांबाबत अनेकांनी आक्षेपही घेतला, मात्र ऑस्कर लंडन ऑलिम्पिकमध्ये धावला। अपंग असूनही ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा पिस्टोरियस हा पहिला खेळाडू ठरलाय। 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये तो 400 मीटरमध्ये सहभागी झाला आणि त्यानं सेमीफायनलही गाठली होती। आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीचं प्रदर्शन करणाऱ्या ऑस्कर पिस्टोरियसचा समावेश टाइम मॅगझिननं जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये केलेला होता। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।